जय शिवराय मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीमध्ये यावर्षी विचारले जाऊ शकतील असे 25 प्रश्न घेणार आहोत. यामध्ये व्याकरण, जी.के. आणि विज्ञानचे प्रश्न असतील. टोटल 25 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? ऑप्शन आहेत पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल. कमेंट करून उत्तर सांगत चला. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो राज्यपाल. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न, पाय उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. चला कमेंटमध्ये सांगा, पाय उतार करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर होईल अपमान करणे. पाय उतार करणे म्हणजे अपमान करणे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तिसरा प्रश्न, रस ओळखायचा आहे. गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जय जयकार. कोणता रस आहे यामध्ये? ऑप्शन आहेत वीर, कर्मणी, करुण, शृंगार. गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जय जयकार हा रस आहे वीर रस. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चौथा प्रश्न, राष्ट्रीय एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? ऑप्शन आहेत 3 डिसेंबर, 5 जून, 2 डिसेंबर, 1 डिसेंबर. तर आंतरराष्ट्रीय एड्स दिवस 1 डिसेंबरला साजरा करतात. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 5 जूनला कोणता दिवस साजरा करतात? तर पर्यावरण दिन. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 5 जूनला पर्यावरण दिवस साजरा करतात. पाचवा प्रश्न, वित्त आयोगाचे कलम किती आहे? वित्त आयोगाचे कलम किती आहे? ऑप्शन आहेत 180, 171, 280 की 220. तर वित्त आयोगाचे कलम आहे 280. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सहावा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर हे सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? IMP करून घ्या, विचारला जाऊ शकतो. ऑप्शन आहेत नंदुरबार, भिवंडी, जालना, खामगाव. महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर भिवंडी. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सातवा प्रश्न, अलंकार ओळखायचा आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. मित्रांनो, खूप वेळा हा प्रश्न रिपीट झाला आहे, त्यामुळे मोस्ट IMP प्रश्न आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. कोणता अलंकार आहे?
तर दृष्टांत अलंकार. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 8वा प्रश्न. विधानसभा सदस्य पात्रता कलम किती आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. योग्य उत्तर कमेंट करून सांगा. विधानसभा सदस्य पात्रता कलम किती आहे? तर 173. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 9वा प्रश्न. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? IMP करून घ्या, प्रश्न महत्वाचा आहे. PYQ प्रश्न आहे हा. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर यवतमाळ व रत्नागिरी. लक्षात ठेवा, यवतमाळ व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये डोलोमाइटचे साठे आढळतात. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 10वा प्रश्न. जोडे फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन आहेत अडकून पडणे, गरिबी येणे, चप्पल जुनी होणे, खूप हेलपाटी घालणे. जोडे फाटणे म्हणजे खूप हेलपाटी घालणे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? चला बघू किती लोकांचे प्रश्न उत्तर बरोबर येतं. कमेंटमध्ये सांगा. खालीलपैकी कोणती विभक्ती अशी आहेत त्यांचे प्रत्यय हे सारखे आहेत? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंटमध्ये सांगा उत्तर याचे. याचं उत्तर होईल द्वितीया व चतुर्थी. लक्षात ठेवा, द्वितीया व चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 12वा प्रश्न. बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर 3 स्तरीय. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 13वा प्रश्न. अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? ऑप्शन आहेत गुजराती, हिंदी, कानडी, तामिळ. तर अण्णा व अक्का हे शब्द कानडी भाषेतून मराठीमध्ये आले आहेत. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 14वा प्रश्न. नागपुरी संत्री हे कोणते विशेषण आहे? ऑप्शन आहेत नामसाधित, अव्ययसाधित, सार्वनामिक, यापैकी नाही. नागपुरी संत्री हे कोणते विशेषण आहे? तर नामसाधित. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल
15वा प्रश्न. प्रथम विभक्तीचा कारकार्थ काय आहे? प्रथम विभक्तीचा कारकार्थ काय आहे? कर्ता, कर्म, संप्रदान, करण. तर प्रथम विभक्तीचा कारकार्थ आहे कर्ता. लक्षात ठेवा, कर्ता. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. कर्माचे कोणते येते? तर द्वितीया. आणि संप्रदान चतुर्थी. आणि करण हे तृतीय आहे. द्वितीयचा कारकार्थ आहे कर्म, चतुर्थीचा आहे संप्रदान, तृतीयाचा आहे करण. सर्व प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, लिहून घेत चला. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 17वा प्रश्न. भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? ऑप्शन आहेत 21वे, 23वे, 22वे की 24वे. तर भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून घ्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन 4. 18वा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन आहेत नाशिक, नागपूर, धुळे, गडचिरोली. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये स्थापन केले जाणार आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 19वा प्रश्न. 1829 साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय? मित्रांनो, ते 2 प्रश्न तयार होतात. सतीची प्रथा केव्हा बंद झाली? तर 1829 ला. आणि ही प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय आहे? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक. लक्षात ठेवा, लॉर्ड विल्यम बेंटिंक. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 20वा प्रश्न. कॅन्सर या रोगावर उपचार करण्यासाठी कोणती उपचार पद्धती वापरतात? कॅन्सर या रोगावर उपचार करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर केमोथेरपी. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 21वा प्रश्न. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. मित्रांनो, त्याआधी तुम्ही मला सांगा, तत्सम शब्द म्हणजे काय? कमेंटमध्ये बघू किती लोक उत्तर देतात याचे. तत्सम शब्द म्हणजे काय हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि खालील प्रश्नांचे उत्तर द्या. खालील असा कोणता शब्द आहे
तो तत्सम शब्द आहे. ऑप्शन आहेत कवी, झाड, काम, दूध. तर कवी हा शब्द तत्सम शब्द आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 22वा प्रश्न. यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा. ऑप्शन आहेत आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा. मिळावा महत्वाचा वा हे म्हणजे विद्यार्थी वाक्य आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 23वा प्रश्न. भारताचे मुख्य माहिती आयुक्त यांना पदभार स्वीकारताना शपथ कोण देते? ऑप्शन आहेत न्यायाधीश, पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष. याचं योग्य उत्तर होईल राष्ट्रपती. भारताचे मुख्य माहिती आयुक्त यांना पदभार स्वीकारताना शपथ राष्ट्रपती देतात. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 24वा प्रश्न. पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? ऑप्शन आहेत पोर्तुगीज, फारसी, तमिळ, इंग्रजी. पेरू व पाव हे पोर्तुगीज शब्द आहेत. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 25वा प्रश्न. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? ऑप्शन आहेत मालोजी आगरे, येसाजी, कान्होजी आगरे, तुलोजी आगरे. चला कमेंटमध्ये सांगा मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर कान्होजी आगरे. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते कान्होजी आगरे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपले महत्त्वाचे 25 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.